नमस्कार सर्वांना, संगीता ब्लाउज डिझायनर या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत। आणि बघा इकडे मला एका कस्टमरचे ना म्हणजे 5 साड्या 5 ब्लाउज ते मी स्टिचिंग करून दिले आणि परत त्यांनी मला आहे ना असे बघा नवीन साधे ब्लाउज म्हणजे ब्लाउज पीस म्हणतो ना ते परत आणून दिले। तर कटोरी ब्लाउज कटिंग आहे, बघू शकता 3 ब्लाउज मी ना एक साथ मध्ये कटिंग करते आणि बघा हे 2 पण आहे, पण आता आहे ना नंतर करीन ते, कारण हे 3 मला द्यायचे अर्जंट मध्ये। आणि बघा हे 2 आहे ना हे म्हटलं नंतर करते आता, कारण मला एवढा टाइम पण राहत नाही, एकाच कस्टमरला मी सर्व देऊ नाही शकत ब्लाउज। आणि बघा मी आता इथं व्हिडिओला सुरुवात करते। हे पूर्ण मीटरचं म्हणजे ब्लाउज पीस आहे, अस्तर नाही बरं काय, ब्लाउज पीस आहे बघू शकता। आणि इकडे ना शोल्डर घेते मी आता 5.5 शोल्डर घेतलंय आणि ना मुंडा आहे ना आर्मोल्ड तो 6 घेते इथं, हे बघा। आणि इकडे छातीचा भाग आहे ना तर 9.5 घेते मी। कटोरी ब्लाउज कटिंग आहे, 9.5ची घडी आली आहे आणि 2 इंच जास्तीचा कपडा घेते, हे बघा 2 इंच इकडे जास्तीचा घेतला, म्हणजे 38 साईजचं ब्लाउज कटिंग आहे। 9.5ची एक घडी आणि आली ना। आणि लंबाई ब्लाउजची लंबाई घेते मी इथं 15 घेते, हे बघा 15 घेतली लंबाईला। इकडनं पण मी 15च घेते, हे बघा 15 घेतली। आणि ना कमरची कमर घेरा आहे ना तो इथं 9 घेते मी आणि 1.5 इंच जास्तीचा इथं बघू शकता, हे बघा छान असं मस्त पूर्ण ब्लाउज मी तुम्हाला पाठचा भाग छान असा ड्रॉ करून दाखवलेला आहे, बघू शकता। इकडे ना एक घडी आली 9.5ची, 38 साईजचं ब्लाउज कटिंग आहे त्याच्यामुळे, आणि कमरेचे 9ची घडी घेतली आहे। तर इकडे बघा आणि हे एकाच साईडला करायचं आहे, कारण हे ना कटोरी ब्लाउज कटिंग आहे। हे फ्रंट पार्ट बॅक पार्टला आपला 4 टक्स एक पट्टी प्रिन्सेसमध्ये घेतो ना तसं नाही घ्यायचं इथं। आणि जो पाठीचा भाग आहे ना तो पण मी तुम्हाला किती आहे ते दाखवते। बिना दोरीचं ब्लाउज आहे। आणि बघा इकडे ना मी 4 घेते, 3 आलंय तर मी 4 घेते। गोल गळा आहे मस्त, इथून ना थोडंसं असा गोल घ्यायचा आहे, वरती ना चढवून द्यायचा आहे तो गळाला, म्हणजे ना इथून गोल राऊंड छान येतो आणि खूप छान आणि मस्त ब्लाउज आपल्या अंगावरती मागचा गळा खूप छान बसतो। आणि बघा हे टक्स मागचा पाठीचा टक्स राहतो ना त्याची जी लांबी इथून ती रुंदी, म्हणजे आता ही लांबी घेते, ही रुंदी 5 घेतली आणि ही मागच्या टक्सची जी लांबी ना 4 घेतली इथं बघू शकता। खूप छान आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला एवढं पाठचा भागचं माप घेऊन एकदम छान असं ड्रॉ करून दाखवलेलं आहे। आणि बघा इकडे ना मी कटोरी पॅटर्न करून ठेवलेली आहे पहिलेच, मी तुम्हाला मागे पण एक पेपर कटिंगवरती व्हिडिओ करून दाखवलेला आहे। म्हटलं रोज मी पॅटर्न करत नाही, कारण एवढा मला टाईम राहत नाही त्याच्यामुळे। आणि बघा 9ची घडीची कटोरी तर 1/2 इंच इकडे तिकडे होतं चालतं। आणि बघा हे साईडचं आहे ना हे पण मस्त छान असं ड्रॉ करून घ्यायचं आहे आठवणीने। इथं थोडंसं 1/2 इंच आहे ना एवढं वाढवायचं आहे आपल्याला। बघा याचा पण छान असा ड्रॉ झालेला आहे बघा कटोरी ब्लाउज कटिंगचा। आणि इकडे ना मी जास्त फार्मा वापरत नाही, या 2 कटोरी ब्लाउज म्हटलं ना हे 2च वापरते। आणि बघा इकडे ना एक पट्टी काढून घेते मी इथं 4.5 घेतली आणि इकडनं ना 3.5 घेते। बघा असं मस्त काही व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायचं, इथून एक पट्टी इकडनं बी कट करू शकतो असं लांबी लांबी, पण मी इकडनं घेतली, आपल्याला जसं योग्य वाटेल ना तसं करून घ्यायचं। इथून येते त्याची लंबाई 9.5, इथून येते हे। तर चला मी तुम्हाला एवढं ब्लाऊज कट करून दाखवते आता। तर बॅक पार्ट मी पहिले कट करून घेते, एक साथ मध्ये ना 3 ब्लाऊज कट करते बघू शकता तुम्ही, कारण मला पण हे ना एवढा टाईम राहत नाही खूपच स्टिचिंग करायला। आता जर मी तुम्हाला दाखवते ना मी कटिंग करायला बसले ना त्याच्या पहिले माझ्याजवळ एक कस्टमर आले, कमसे कम माझ्याकडनं 300-400 रुपयाचे कुर्ते फिटिंग करून गेली ती बाई, आणि 2 ड्रेस आणि 1 ब्लाऊज स्टिचिंग करायला टाकून गेलेली आहे, ते तुम्हाला दाखवतेच लागल्यास मी।
आणि पहिल्याचंच कसं आहे राहतं ना, पडलेलं आहे, त्याच्यामुळे मला विचार येतो की मी आता कोणाचं शिवायचं, जे पहिले टाकून गेले त्यांचं शिवायचं की हे आता टाकून जात आहे त्यांचं शिवायचं, असं होऊन जातं आहे. आणि बघा इकडे एक पट्टी मी कट करून घेते, साईडला ठेवते ते, पहिले कटोरी कट करून घेऊ. हे बघा छान असं मस्त आपण जे ड्रॉ केलेलं आहे ना त्याच्या बाहेरून कापायचं. जर कोणाला थोडीशी, आता ही 9:30ची घडी आहे ना, तर मी थोडं बाहेरून कापते म्हणजे बरोबर येऊन जातं ते. 9ची घडीची कटोरी इकडे तिकडे थोडंसं होतं तर काय होत नाही, लहान मोठी नाही होत, बरोबर येतं. आणि बघा किती छान मस्त 3 ब्लाऊज एक साथमध्ये कटिंग करते, बघू शकता तुम्ही. आणि हे ब्लाऊज आहे ना बटन लावायचे यांना, तर बघा तुम्ही बटनचे हुकवाले नाही आहे ब्लाऊज, बटनचे 3 ब्लाऊज एक साथमध्ये कटिंग करते ना, म्हणून कैची पण जास्त काही चालत नाही आहे. तिला पण थोडंसं हे जाड कपडा होऊन जातो आहे ना 3 ब्लाऊजांचा, त्याच्यामुळे तिला पण कैचीला पण मला हात दुखायला लागत आहे कापायच्या टायमाला. बघा इकडे बॅक पार्ट, कटोरी हे सर्व काही कट करून घेतलं आहे. आणि इकडे आता एक पट्टी कट करून घेते, बघू शकता तुम्ही. 3 ब्लाऊजांचं आहे ना साथमध्ये कटिंग होतं आहे, एकाच कस्टमरचे एकाच मापाचे आहे ते. बघा छान असं मस्त पूर्ण झालेलं आहे. आणि आता इकडे ना स्लीव कट करून घेते. तर स्लीवला आहे ना इथून खालून वरून कपडा व्यवस्थित बघायचा आहे आपल्याला, कारण कसं एखादं ब्लाऊज थोडंसं मोठं राहतं, छोटं राहतं, मग बाई आपली ना त्याच्यामुळे लहान मोठी होईल, तेवढं काळजी करून आपल्याला आहे ना करायचं आहे, एकसारखे बघून घ्यायचे. आणि बघा मी बघितलं खूप छान आहे, व्यवस्थित नाही, वरती खाली कपडा आहे. आणि बघा स्लीव आहे आता कितीची ते पण मी तुम्हाला सांगते. 8ची स्लीव, तर मी इथे आहे ना 9 घेते. हे बघा 9 घेतलं रुंदी, आणि इकडनं पण 9 घेते. आणि रुंदीला आहे ना हा आलं आहे 9.5, तर मी इथं 9 घेते. बघा 9 आलं ना बरोबर, पूर्ण रुंदीला 9 घ्यायचा आहे हा कपडा. आणि बघा इकडे ना 9 घेतली मी लांबीला ही स्लीव, आणि इकडे पण 9 आणि 3.5 वरती टिक केलेली आहे. हे बघा, आणि असं काही व्यवस्थित आहे ना ड्रॉ करायचं आहे आपल्याला. 5.5 वरती 1.5 इंच वरती हे करायचं आहे, बघू शकता तुम्ही, 1.5 इंच जास्तीचं. हे बघा छान असं मस्त मी तुम्हाला स्लीव कट करून दाखवते. आणि बघा हा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. माझ्याकडे ना कस्टमर आलेले त्याच्यामुळे सॉरी. तर चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू, बाय.